बाळप्पा अक्कलकोटास पोहोचले तेव्हा श्री स्वामी खासबागेत होते. दर्शनार्थीची बरीच गर्दी झाली होती. अशा गर्दीत आपल्याला श्री स्वामी दर्शन कसे घडेल या विवेचनेत असलेले बाळप्पा खडीसाखरेचा प्रसाद घेऊन भक्ताच्या गर्दीत घुसले आणि यथावकाश श्री स्वामीपाशी पोचले. श्री स्वामीचे आजानभाऊ दर्शन घडताच बाळप्पाच्या मनात भक्तिप्रेमाचा उमळा दाटून आला. त्यावेळी जमिनीवर निजलेल्या श्री स्वामींनी एक अलौकिक लीला केली. ते उठले व एकाएकी सभोवतालच्या झाडांना प्रेमाने आलिंगन देऊ लागले. या कृतीद्वारे त्यांनी जणू आपला बाळप्पाविषयीचा लोभ प्रकट केला. श्री स्वामी दर्शन घेऊन बाळप्पा धन्य झाले. अक्कलकोट मुक्कामी असताना बाळप्पांनी नित्यनेमपूर्वक अनुष्ठान व षटकर्माचे आचरण ठेवणे सुरू ठेवले. मधुकरी मागून ते उदरनिर्वाह करीत आणि उर्वरित वेळेत परमेश्वराचे चिंतन करीत. त्यावेळी श्री स्वामीची सेवा म्हणावी तितक्या योग्य प्रकारे होत नसे. सेवेकऱ्याची आपापसात मान्य होत असे. म्हणून बाळप्पांना सुंदराबाईंनी श्री स्वामीच्या सेवेकऱ्यामध्ये सामील करून घेतले. बाळप्पांनी हळूहळू सेवेची योग्य पद्धत अंमलात आणली. त्यामुळे श्री स्वामीच्या पूजेपासून दर्शनापर्यंतची सर्व व्यवस्था चोख पार पडू लागली. दरम्यान बाळप्पाविषयी लोकविलक्षण घटना घडली. काही वर्षापूर्वी त्यांच्यावर झालेल्या विषप्रयोगातून ते श्री स्वामी कृपेने आश्चर्यकारकरित्या बचावले. त्यांची श्री स्वामीविषयीची भक्ती व श्री स्वामीचे बाळप्पाविषयीचे वाढते प्रेम पाहून मठातील मंडळी बाळप्पाचा द्वेष करू लागली. मात्र त्यातून बाळप्पा कसे तावून सुलाखून बाहेर निघाले आणि श्री स्वामीचे कृपापात्र झाले याविषयीचा कथाभाग या अध्यायात आलेला आहे. धन्यवाद.